क्योंकि 60 जो दिया हार्दिक ने वो काफी बड़ा है। और हार्दिक गरत ये भी चर्चा में नाम है। केलवा रोड रावले से बिलोंग करने वाले खिलाड़ी, और क्या गजब का स्टार्ट दिया उन्होंने। दो बड़े गेंदों में दो बड़े शॉट, ये दर्शाता हुआ की हार्दिक इज ऑन फायर। चांगली बॅटिंग आणि खूप चांगला आक्रमक साथ दिला हार्दिक गरतनं. पुढचा चेंडू, ओ यावेळेला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल कंप्लीट झालंय. आणि धावसंख्या एकने आकार घेताना स्थिरावलंय ती 13 वरती. मिस्टर मीन बोरा मागच्या मॅचचा हिरो, जबरदस्त बॅटिंग आणि आपल्या संघाला 84 धावांचा यशस्वी पाठलाग. ज्या फलंदाजाच्या जोरावरती साध्य झाला तो संघाचा हिरो मिस्टर मीन असेल स्ट्राईकला. 13 धाबा 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू घेऊन तयार मयुरेश. फुलटॉस, फक्त टायमिंग आणि चेंडूला पाठवतायत. आमच्या कॅमेरामॅनला अभिवादन करताना आणखीन एक षटकार एसटीचे. स्कोर कार्ड वरती मीन बोरा इज ऑन फायर. का बॅटिंग करताय, सरळ बॅट ओव्हर द बॉलर हेड, ह्यू सिक्स. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना गोलंदाज थोडस प्रेशर गोलंदाजाकडे कन्वर्ट केलंय. या वेळेला चांगला कव्वा, एक कलात्मक शॉट आपल्याला बघायला मिळतोय. आणखीन एक कव्हर्सला करारा कव्हर ड्राईव्ह. धावसंख्या पोहोचली ती 23 वरती. विस्फोटक बॅटिंग जिथून मीन बोरानं मॅचला संपवलं होतं तिथून स्टार्ट करतायत. हार्दिक गरजची मिळालेली साथ आणि मीन बोराची विस्फोटक बॅटिंग पहिल्या षटकामध्ये चर्चेचा विषय बनलाय. आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड, हळवारपणे सिंगल कंप्लीट झाले. 2 सिंगल, 3 षटकार आणि 1 चौकार, टोटल 24 धावा ह्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. ऐकूया डीजेचं सॉन्ग. त्याला जर इथे थांबवायचं असेल, मॅच मध्ये कमबॅकिंग करायची असेल, उनबाट पुढचा चेंडू या वेळेला लॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह. चेंडूला एक्झिक्यूट करताय, सिंगल कंप्लीट. धावसंख्या 25 वर स्थिरावले. तर इथून मात्र करण पाटीलला इकॉनॉमी षटक हाताळणं गरजेचं आहे. परंतु हार्दिक गरत एका बाजूने 4 झालाय आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्या बॅटमधनं व्हेरी बॉलला षटकारानं ऑफ दी मार्क झालाय तोच हार्दिक गरत. 25 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू, आणखीन मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि एक लक फॅक्टर खूप चांगलं राहिलंय. सिली पॉइंटला चेंडू, नशिबाची साथ हार्दिक गरतला मिळते आणि येतो इथे चौकार.
आहेत. करण पाटील तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू आहे, उत्कृष्ट चेंडू या वेळेला थोडासा ऑप्शनच्या बाहेर ठेवला. आणि दॅट्स अ ब्युटी मिस्टर करण पाटील. गरज आहे इथे डॉट चेंडूची. टार्गेट भरपूर मोठं होत चाललंय. कुठल्या तरी गोलंदाजाला इकॉनॉमी लेंथ लाईन मेंटेन करावी लागेल, कारण मीन बोरा आणि हार्दिक गरजच्या बाटमधनं येणारा धावा ह्या नक्कीच थोडंसं प्रेशर गोलंदाजाकडे कन्वर्ट करतायत. आणि इथून जर आधार द्यायचा आहे तर गोलंदाजाला हवी आहे एक्युरेसी. पुढचा चेंडू हार्दिकसाठी. करण पाटील तयार होताना अराउंड विकेट. पुलटॉस इन पिचच्या वरनं लॉफ्टे टॉप ड्राईव्ह. चेंडू जाईल वन्स बॉन सीमा रेखाच्या बाहेर. चार चौकार एसटीचे. बॅटर आहे, त्यांना माहिती होतं आणि फलंदाजीला ओपनिंगला पाठवलंय आणि हार्दिक गरजनं आपला क्लास दाखवलाय. पुढचा चेंडू या वेळेला आपण बघताय टॉप ड्राईव्ह आहे, चांगलं शतरक्षण आणि सिंगल इथे कंप्लीट झालंय. धावसंख्या पोहोचेल ती 34 वरती. 34 34 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पंचाने घेतलंय. नॉट आउट. चला बोलूया आपण मॅच कडे. धावा स्कोर कार्ड वरती 35. 35 धावा स्कोर कार्ड. फाउंडेशन खूप सुरेख बिल्ड केलंय. 35 स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू आहे. 35 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. मिस्टर मीन बोरा स्ट्राईकला तयार होत आहेत. अप्रतिम इनसाइड आउट खेळलाय. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर्सला 38 सर्कलच्या बाहेर जस्ट पिचिंग पिच केलाय चेंडूला. सिंगल कंप्लीट होताना 18च्या सरासरीने 36 धावा या स्कोर कार्डवरती आपण बघतोय. एक अप्रतिम फाउंडेशन बिल्ड झालंय. इथून मात्र फिल्डिंग टीमला थोडंसं कमबॅकिंग करावं लागेल. धावांचा डोंगर हा पुढे येताना दिसतोय. पॉवर प्लेमध्ये फलंदाजाचं राहिलं अधिराज्य वर्चस्व आणि विस्फोटक बॅटिंगने दोन्ही फलंदाजांनी केलाय. आर्यन पालघरसाठी एक जबरदस्त आगाज एसटीचे.
दुर्वेश दुर्वेश येत आहेत गोलंदाजीसाठी. 36 झालेले आहेत. 36. मीन बोरा फिल्डिंग रिस्ट्रिक्शन रिलीज झाले. दुर्वेश न्यूमॅन गोलंदाजी ट्रॅकवर ऑन साईडला फील्ड मात्र सजवली जाते. लॉंग ऑफ आहे, त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड पॉईंटला आहे. ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी फिल्डिंग अरेंज केलंय. मीन बोरा हवेचा ओघ आपण बघतोय, फ्लॅग लहरताना आपण बघतोय. हळवारपणे फक्त दिशा दिले. सिंगल कंप्लीट झाले आणि 37 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अतिशय अप्रतिम अशी बॅटिंग, आक्रमकता आणि संयम यांचा एक जबरदस्त समन्वय बॅटिंगमध्ये राहिलाय. हार्दिक खरजच्या बॅटमध्ये येणाऱ्या धावा, मीन बोरा एक संघाचा आधारस्तंभ, त्याची मिळालेली साथ, आर्यन पालघरला एक जमेची बाजू राहिले. तर दुसऱ्या बाजूने आपण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बघतोय. पुढचा चेंडू घेऊन चांगला कट केलाय. गुड बॉल, डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू आणखीन डॉट बॉल. आता मात्र दुर्वेश चांगली गोलंदाजी हाताळताना 3 चेंडू अवघी 1 धाव. ज्या षटकाची गरज होती, ज्या मोमेंटमची गरज होती, ती लय या गोलंदाजानं दिले आणि फलंदाज जो आक्रमकतेने पुरताव दोन्ही गोलंदाजावरती हावी होता, त्याच्यावरती थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलंय. परंतु हा स्लॉट मध्ये आहे आणि इथे लॉंग ऑफला क्लिअर करत ठोकला षटकार यष्टच आहे. तसं बॅटिंग फुल फॉर्म मध्ये बॅटिंग करताना हार्दिक घरत आपला क्लास दाखवत आहेत. एका बाजूने गोलंदाजानं 2 डॉट बॉल आणि आता मात्र शेवटच्या क्षणी चुकीचा चेंडू हाताळला गेला, थोडासा ओव्हरपिच. आणि त्या इननं जेव्हा तुम्ही ओव्हरपिच चेंडू हाताळतायत तेव्हा मात्र धावा येणार आणि तेच घडलंय. चुकीला माफी नाही आहे. षटकार सरळ लॉंग ऑफला क्लिअर करत हार्दिक घरत आपला ट्रेडमार्क सिग्नेचर शॉट खेळताना. यावेळेला बॅक टू द बॉलर, डॉट बॉल. चांगली कमबॅकिंग आहे. 5 चेंडू आणि 7 धावा खर्च केलेले आहेत. धावसंख्या 43 वर स्थिरावलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार. हा चेंडू नीट हाताळावा लागेल गोलंदाजाला. चुकीचा चेंडू आणि उडवलाय सरळ लॉंग लेगला क्लिअर करत षटकार आलाय. परंतु पंच म्हणजे टोटल 7 धावा ऍड होतील आणि धावसंख्या 7 ने आकार घेताना फ्लाय झालंय.
50 येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळेल फ्री हिट 50 धावा. हार्दिक घरत यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपण बघतोय. पुढचा चेंडू ओ सुंदर टायमिंग ऑन साइडला एक्झिक्यूट करतायत. लॉंग ऑनला चेंडूला फील्ड केलं जाईल. 51 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 51 धावा. चा स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 51. तर स्कोररच्या माध्यमातून इथे मात्र 35 धावा आहेत हार्दिक यांच्या. टोटल टीमचा स्कोर आहे तो 51 आणि षटक कंप्लीट झालेले आहेत ती 3. गोलंदाजीसाठी पुनश्च करण वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचा चौथं षटक घेऊन हार्दिक घरत ओ पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. वेग चांगला टप्प्यावरती नियंत्रण आहे. करण पाटील चांगले गोलंदाज आहेत आणि सातत्याने चेंडूवरती त्यांचं नियंत्रण राहिलंय. कुठल्या तरी एखाद्या गोलंदाजाला संघासाठी इकॉनॉमी चांगली ठेवावी लागेल, कारण 19 चेंडूमध्ये 51 धावा एक थोडासा चिंता वाढवणारा हा स्कोर कार्डवरती रन्स आहेत. हार्दिक घरत पुनश्च तयार होताना यावेळेला डाऊन द ग्राउंड नो चान्स. एनी फिल्डर लॉंग ऑन लॉंग आपला डॉमिनेट करत ओव्हर द बॉलर हेड. येतोय आणखीन एक हार्दिक नावाचा ब्रँडेड चौकार. रावले चांगली बॅटिंग. सरळ बॅटचा एक ड्राईव्ह आपण बघतोय ओव्हर द बॉलर हेड. क्रिकेटच्या मैदानातील सर्वात सेफ झोन कुठली असेल तर गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला स्ट्रोक, आणि तोच इथे बघायला मिळालाय. हार्दिक घरत पुनश्च तयार होताना ओ यावेळेला फटका फसलाय. संधी आहे झेलची आणि चुकी नाही आहे. हार्दिक घरतला जावं लागतंय बॅक टू द डगआउट. पहिला ब्रेक थ्रू देताना करण पाटील या ठिकाणी मात्र खूप चांगली कामगिरी करताना विकेटसाठी आणलं होतं. ब्रेक थ्रू देत आहेत प्रतीक. मागच्या मॅच मध्ये 11 चेंडू 31 धावांची विस्फोटक नॉक गेम चेंजर इनिंग च्या फलंदाजानं खेळला होता तोच प्रतीक. पुढचा चेंडू ओहो करण पाटील भन्नाट वेग वेग आणि वेग. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी
टप्प्यावरती नियंत्रण आहे. यावेळेला बॅक ऑफ द गुडलेन चेंडू होता, डॉट बॉल आलाय. प्रतीकचं स्वागत केलंय या ठिकाणी एका चांगल्या चेंडूनं, कारण पाटीलनं प्रभावित केलंय. पोपरण गावाला हा बिलॉंग करणारा खेळाडू आहे, युवा गोलंदाज म्हणून करण पाटीलचं कौतुक होणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू, ओहो स्विच इट, पलटी पलटी, टायमिंग खूप चांगलं होतं. सिंगल कंप्लीट झालंय आणि धावा स्कोर कार्ड वरती 56. अब तक 56. चांगली गोलंदाजी आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा करण पाटील या इंड गोलंदाजीला आले होते आणि त्यानंतर पूर्णतः ब्रेक लावला होता. एक चांगली इकॉनॉमी दाखवली होती. ही मॅच मध्ये करण पाटील माझ्याकडे जिम्मेदारी देत आहेत आणि मी ती हँडल करेन, मेसेज डगआउट मध्ये देत आहेत. गुड बॉलिंग, फक्त 5 धावा खर्च केल्यात अजूनपर्यंत. समोर आहे मीन बोरा, चुकीचा चेंडू आणि डाऊन द ग्राउंड, फुल टॉस लागला आणि याला षटकार. धावसंख्या पोहोचलंय 6 ने, फ्लाय होताना पोहोचलंय ती 62 धावा. ऐकूया डीजेचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. चार षटकांचा खेळ. करण पाटील, करण पाटील 12 चेंडू 22 धावा आणि त्याच्यानंतर 12 चेंडू मध्ये आलेले आहेत ते 40. एकंदरीत आपण 24 चेंडू मध्ये 62 धावा बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सन्युमान, गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत दुर्वेश. ओ चेंडूला थोडस फिरवलं होतं. शेवटच्या क्षणी मात्र प्रतीक सिंगल कंप्लीट झालंय आणि 63 धावा स्कोर कार्डवर. खऱ्या अर्थाने मीन बोरा यांचा निर्णय भरपूर चांगला राहिलाय. मागच्या मॅच मध्ये त्यांनी केलेली विचारसरणी, घेतलेले क्विक डिसिजन मॅचला उलटफेर करणारे ठरले. बॅक टू द बॅक 4 षटकार. मागच्या मॅच मधचा हिरो, सातत्याने एक जमेची बाजू आणि प्रत्येक चेंडूला नव्याने खेळण्याची जी त्याची विचारसरणी आहे, त्या विचारसरणीच्या जोरावरती अजूनपर्यंत त्याने अधिराज्य गाजवलंय. पुढचा चेंडू घेऊन तयार होताना दुर्वेश, फुलटॉस चेंडू, यावेळेला लॉंग ऑफला फटका थोडासा फसलाय आणि यावं लागेल इथे.
चेतन, मिस्टर चेतन, न्यूमॅन 63 धावा आहेत. दुर्वेश असरदार गोलंदाजी करताना मागच्या मॅच मध्ये आपण 84 धावांचा पाठलाग यशस्वीपणे बघितलाय. म्हणजे इथून 90चं टार्गेट जरी असलं तरी खऱ्या अर्थाने सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला एक आशा राहील की ते टार्गेट चेस होते आणि त्याच आत्मविश्वासावर प्रत्येक टार्गेट हे खऱ्या अर्थाने एका चांगल्या क्रिकेटचा आगाज करून देतील. न्यूमॅन चेतन आलाय. पुढचा चेंडू घेऊन तयार गोलंदाज दुर्वेश चांगली गोलंदाजी हँडल करताना राईट टर्म द विकेट. आडव्या बॅटने होरिझॉन्टल बॅटने चेंडूला खेळताय डीप काऊ कॉर्नरला देखणं क्षेत्ररक्षण. 64 धावा ऑन अ स्कोर कार्ड. प्रतीकनं मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलं आणि या मॅच मध्ये सुद्धा उपयुक्त खेळी साकारताना प्रथम विकेटसाठी झालेली पार्टनरशिप आणि त्याच्यानंतर प्रतीकनं केलेलं आपल्या धावांचं चांगलं योगदान. ओहो सरळ बॅट चा क्रॅकिंग शॉट ओव्हर द बॉलर हेड. व्हॉट अ फंटास्टिक अँड स्टर्निंग शॉट. सिक्स एसटीचे. बळेला आपण बघतायत चेंडूला थोडस वळवलंय आणि येतोय डॉट बॉल. स्कोर थांबलाय तो 70 वरती. चांगली गोलंदाजी एक षटकारानंतर दुर्वेश कमबॅकिंग करताना डॉट बॉल बघायला मिळालाय. पुढचा चेंडू ओ या वेळेला मात्र फ्लाय स्लिपला चेंडू कॅरी झालाय. लॉंग स्टॉपला वेगाने येतो इथे नशिबाचा चार चौकार आणि 4 ने धावसंख्या प्लाय होताना पोहोचले 74 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. यष्टीचे. अक्षरशः प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर आपण अंतिम षटकाकडे जातो आणि गोलंदाज आले आहेत मिस्टर सौरभ. आणि सौरभ या नावाचा अर्थ आहे सुगंध. सुगंध मात्र कमी धावांचा दरवळेल का आणि आपल्या संघाला इन्स्पायर करण्यासाठी मिस्टर सौरभ अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी हँडल करतील. तर समोर चेतन आणि प्रतीक ही जोडी आपल्याला बघायला मिळते. फॅक्टर हवा खूप वेगानं मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. मैदानाच्या चौफेर आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने हिरवलीने नटलेला परिसर आहे. निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं परनाळी हे गाव आणि त्याच्यामध्ये असलेलं एक मोठं मैदान खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 छान लावताना मिस्टर सौरभ. आवडेला सिंगल रन घेण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या पोहोचेल 75. आणि जे वृक्ष आहेत ना त्यांचा एक नियम असतो की त्याच्यावरती असलेली पानं ज्या वेळेला त्यांना पोषण द्यायचं बंद करतात त्या वेळेला ती पानं जमिनीवरती येऊन पडतायत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे जोपर्यंत तुमच्याकडनं चांगल्या गोष्टी होतील तोपर्यंत तुमचा क्लास उंचीवरती आहे. एकदा का तुम्ही दुसऱ्यांना पोषण द्यायचं बंद केलं तर टीममध्ये जागा सुद्धा बनत नाहीये. त्यासाठी आवश्यकता असते सदैव चांगल्या झोनमध्ये राहणं आणि इथे प्रतीकला जावं लागेल बॅक टू द डगआउट. सौरभ आपल्या लेंथ लाईनचा सुगंध दरबळताना दिसतोय एसटीचे.
हा एक आक्रमक फलंदाज आहे आणि एक मैदान गाजवणार असा खेळाडू आणि खऱ्या अर्थाने वंदे मातरम परनाळी संघाचं मी कौतुक करेन. पालघर तालुका प्रीमियर लीग म्हटल्यानंतर ग्रामीण खेळाडू कडे असलेला क्लास आज संपूर्ण जग बघतं यूट्यूबच्या माध्यमातून आणि अशात अनेक दिग्गज खेळाडूंना खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. कालच्या दिवसामध्ये आपण निशांतला बघितलं, आज आपण तुषारला बघतोय, हार्दिक गरतला बघितलं, प्रतीकला बघितलं, करण पाटीलला बघतोय आणि खऱ्या अर्थाने एक उत्तम उच्च दर्जाचे गोलंदाज फलंदाज आपण सातत्याने बघतोय. त्याचं श्रेय जात आहे वंदे मातरम परनाळी आयोजित पालघर तालुका प्रीमियर लीगला. आणि या टुर्नामेंटला आणखीन आकर्षणाचा दर्जा देण्यासाठी फोर्टी प्लसचं क्रिकेट जे सातत्याने पालघर डहाणूसाठी खेळतायत, अनेक वर्ष ज्यांनी सुंदर क्रिकेट हाताळलंय, त्यासाठी आपण 16 खेळाडू फोर्टी प्लसचे पालघर आणि डहाणू तालुक्यातून सुद्धा घेतलेले आहेत, जेणेकरून त्यांचा क्लास त्यांचा अनुभव आपल्या मुलांना फायदेशीर ठरेल. योगेश यावळ्या चेंडू खेळतात लेग गलीला आणि झेल बाद होऊन आणखीन एक चांगला चेंडू. सौरभ जबरदस्त गोलंदाजी. सौरभ के लिए एक धुन तो बजनी चाहिए भाई डीजे. 3 आणि या 3 चेंडूवरती ज्याचा बोलबाला राहिला आहे तो आहे सौरभ न्यूमान राजकुमार. राजकुमार तामोरे वन ऑफ द बेस्ट फिल्डर ज्या नावाची चर्चा अनेक वर्ष राहिलंय. ज्या फलंदाजानं अनेक मैदानं गाजवलेली आहेत, त्या फलंदाजाला 3 चेंडू मिळत आहेत आपला क्लास पुनश्च दाखवण्यासाठी. परंतु 5 षटकामध्ये जे आर्यन पालघरने कमावलेलं होतं, त्या शेवटच्या 6व्या षटकामध्ये सौरभ आपल्या नावावरती नोंदवतोय. काय जबरदस्त गोलंदाजी करताना सौरभ खऱ्या अर्थाने क्लास वन गोलंदाज काय आहे आणि डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये कसा मारा करायचा. मागच्या टुर्नामेंटमध्ये जिल्हा प्रीमियर लीग मध्ये शुक्रवारच्या दिवशी राजकुमार तामोरे नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालं होतं. 49 धावांची खेळी साकारली होती. चेंडूला मात्र खेळताय डीप काउ कॉर्नरला. 2 धावा कंप्लीट होतील आणि खराब थ्रो. जिथे 2 होत्या तिथे मात्र 3. आणि कोण म्हणेल राजकुमार 40 प्लसचे खेळाडू आहेत, 50 प्लस आहेत. एज इज अ जस्ट नंबर, कारण सिंगलला डबल डबलला ट्रिपल कन्वर्ट केलंय आणि धावसंख्या पोहोचते ती आमचे स्कोरर सांगताय 78 ऑन अ स्कोर कार्ड. चेतनला मिळाली संधी. आई एक आक्रमक बॅटर आहे, क्षमता भरपूर या चेतनकडे. बघूया पुढचा चेंडू आणि स्लॉट मध्ये चेंडू आहे. मी मगाशी म्हटलं होतं हा एक विस्फोटक बॅटर आहे, पिन हिटर खेळाडू आहे. फेकलाय ठोकलाय षटकार आणि धाव ग्रेट फिनिश. पुढचा चेंडू आणखीन एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वात मोठं टार्गेट समोर सेट केलंय. चेंडू आपण बघताय सीमारेषेच्या बाहेर. डबल 88 झालेले आहेत. 89 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय, ते म्हणजेच तर आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की अजित सर आजच्या दिवसातला नाही तर ह्या टुर्नामेंट मधला हायएस्ट स्कोर समोर ठेवलाय. थँक्यू. 89 धावांचं टार्गेट आहे, 88 झालेले आहेत. 89 टू विन. ऐकूया पुनश्च आपण अनुभवाचा भंडार दीपकजी संकेत सरांचा.
लवकर, आपल्याकडे वेळ आहे, चर्चा आपण करू शकतोय. आणि आता मॅच जर ऑन झाली तर फक्त आपण टॉसच करू शकणार आहोत. तर लवकर या. ट्रिपल एस सालबड संघाचे संघनायक या प्लीज. आणि आपल्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही संघ SRG परनाळी अँड ट्रिपल एस सालवड. तर आपण टॉस साठी जातोय आणि AB ट्रॉफी म्हटल्यानंतर मॅनेजमेंटची धुरा ज्यांच्याकडे असते सातत्याने गेली 3 वर्ष पालघर जिल्ह्यामधील एक अप्रतिम टुर्नामेंट म्हणजे AB ट्रॉफी आणि त्यांचे मॅनेजर आपल्याला बघायला मिळतात. मिस्टर हरेश्वर किणी सरांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया कॉइन स्पिन. हरेश्वरजी किणी सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एक भव्य दिव्य स्पर्धा, मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची टुर्नामेंट पालघर तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं. वंदे मातरम परनाळीच्या भव्य अशा प्रांगणामध्ये टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि याच्या दुसऱ्या दिवसातला महत्त्वाचा मॅच. एका बाजूने ट्रिपल एस सालवड आणि दुसऱ्या बाजूने SRG परनाळी यांच्यामधलं होईल बॅटल. एका बाजूने वीरू बाबरे आणि दुसऱ्या बाजूने संघनायक निहिल किनी आपल्याला बघायला मिळतील. हरेश्वर किनी सरांना मी विनंती करतो या शुभ हस्ते आपण करूया कॉइन स्पिन. एक जबरदस्त नियोजन. मांडवी जीवनामध्ये झाडांचं महत्व किती असतं ह्याच आपल्याला खऱ्या अर्थाने जाणवतं जेव्हा रखरखत ऊन असतं. प्राणवायू, सरपण आणि त्यानंतर मायची सावली देणारा हे सर्व वृक्षवल्ली आपल्याला बघायला मिळत आहेत. शुभ स्पिन चॉईस किणीचा कॉल असेल. आणि टॉस जिंकलाय सालवड ट्रिपल एस सालवड संघ. काय असेल वीरू बाबरे या ठिकाणी निर्णय आपला? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि किती धावापर्यंत थांबवण्याचा प्लॅनिंग असेल? असं काय टार्गेट नाही मिळत पण कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायची. याही वेळेला आपण बघतो नीलकिन थोडंसं प्रेशर असेल दोन्ही संघासाठी. डू अ डाय मॅच आहे. आता मात्र चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल आणि पॉवर प्लेचे 2 षटकं भरपूर महत्वाचे आहेत. का वाटते पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा की ते SRG संघाला मिळेल? नक्कीच 25 ते 30 धावा करण्याचा प्रयत्न करू मी पॉवर प्ले मध्ये. सो बेस्ट ऑफ लक. आज जिंकले ट्रिपल एस सालवड संघाने वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट अँड इन्व्हाइट ओपोनेंट टीम फॉर अ बॅटिंग नेक्स्ट मॅच. SRG परनाळी प्रथम बॅटिंग येईल. ऐकूया आपण बुलंद गोड आवाज. सातत्याने टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव, समालोचन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आमचे परममित्र मिस्टर दीपकजी संके सर. O2. धन्यवाद अजित पाटील. खरोखर एक मधुर आवाज आणि खरोखर जुनं नाट्य क्रिकेटचं समालोचन तुम्ही ऐकत आहात, ज्याने अनेक मैदानं गाजवली. कबड्डीचं असो, व्हॉलीबॉल असो, कबड्डीमध्ये देखील मुंबईपर्यंत जाऊन सुंदर समालोचन आपण अजितच्या याच्यातून ऐकलेत. यूट्यूबवर तुम्ही गेलात तर मोठमोठ्या स्पर्धा कव्हरेज करताना आपण अजित पाटीलना कबड्डीमध्ये बघितलेत. आणि जिथे निशांत ज्याने क्रिकेटवर प्रेम केलं, कधी कोणाला फोन न करताना आलं आमंत्रण तर जायचं, हे तुम्ही स्वतःचा सन्मान ठेवतात, ह्याबद्दल तुमचं अनेक अनेक धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे एक मोठी मॅच तुम्हाला एका साईडला बघायला मिळते. एका साईडला संघ बघायला मिळतो आर्यन पालघर, ज्याने धावा काढल्यात त्या 89 धावा विजयासाठी करायची. आता तुम्हाला बघायला मिळतो संघ आहे तो निश्चितच कौशल उनबाड आणि हौशी नांदगाव असं दोनांच्या संघाचं कॉम्बिनेशन बघायला मिळतं. बघूया मोठी बॅटिंग आहे ना. बघ एका साईडला नॉन स्ट्राईकला तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. यस, कुणाल मात्रे आणि नॉन स्ट्राईकला येतो आदित्य मोरे. बॉलर कुणाल मात्रे, बॅटर सौरव आणि आदित्य मोरे नॉन स्ट्राईकला.
कुणाल मात्रे राईट आर्म राऊंड विकेट. आहा पहिला चेंडू वाजवलाय जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा खडखडीत षटकार. काय सुंदर नजर बघा हो. हल्ली म्हणतात की माणसाला 40 वर्ष झाले की चष्मा लागतोय. आजकालच्या फलंदाजाला पहिलाच चेंडू फुटबॉल सारखा बघायला मिळतोय. पूर्वीच्या काळात परत सेट व्हा मारा ही लेदर क्रिकेटची पर्वणी आहे. इथे बाकी तुम्हाला यायचं आहे आणि मिळाला मौका की जोरात फटके मारायचे. थोडासा लो फुलटं सुद्धा आणि अप्रतिम बॅटिंग तुम्हाला सौरवकडनं बघायला मिळेल. सालवड गावचा हा मानस पुत्र म्हणून बघायला मिळेल. साई सापडेश्वरचा खेळाडू. पुन्हा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू हवेत आहे. यावेळेला बाकी मिस टाइम झाला आहे. चेंडूच्या पाठीमागे 2-2 खेळाडू जात आहेत. बघू इथे झेल होती की पाहायला पाहिजे. आणि इथे पर्यंत वाट कॅच काय कॅच घेतलाय. वाट कॅच मी म्हणतो ना हवेमध्ये चेंडू गेलाय. ॲक्च्युअली गुड फील्ड वर्क. काय सुंदर कॅच बघायला मिळतो. त्या खेळाडूचं नाव आहे ते कुणाल मात्रे. गोलंदाज कुणाल मात्रे. कॅच कोणी घेतलाय बघूया. आमचे 12th मॅन सांगतील आम्हाला. मस्त आयडिया वापरलाय. मोबाईल बघायचं खोलायचं आणि चेहरा पाहायचं आणि मग नाव सांगायचं. कारण PTPL आहे. असंख्य गावातला खेळाडू. मला खेळाडू बघायला मिळतोय. अजिंक्य मराठा हा संघ आपण पाहिला असेल ते सातत्यपूर्ण. नुकतीच 1 लाखाची जी स्पर्धा झाली बेटेगावच्या इथे तिथे विजेता संघ होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय सुंदर झेल त्याने पकडलेत आणि क्वार्टर फायनल सेमीफायनल मॅच जिंकून देण्याचं काम ज्याने केलं. पसरली मॅच. 12 चेंडू 30 धावा 12 चेंडू 32 धावा आणि फिनिशर म्हणून त्याला बघितलं गेलं. असा दर्जेदार फलंदाज आज तुम्हाला बघायला मिळतो. लेदर असो की टेनिस नेहमीच आपल्या फलंदाजीने अनेकांची मन भिजविणारा चांगली फलंदाजी कर दुर्गेश बघायला मिळतोय. साइड स्क्रीन के समोर आमची मुलं त्यांनी बाजूला व्हा. साइड स्क्रीन के सामने जो बच्चे लोग हैं कृपया आप दूर बैठिए. वाह थैंक यू सो मच. बघा कशा पण चेंडू थोडासा अजून बॅक फुटला गेले. चेंडूला कव्हरच्या दिशेने टाकला. गुड बॉलिंग गुड मेंटॅलिटी असं म्हणायला बघा. सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. डोक्यावर बर्फ ठेवून तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता आणि संपूर्ण मॅच तुमच्या हातामध्ये. एका साईडला तुम्हाला मोठा खेळाडू बघायला मिळतो. आदित्य मोरे नावाचा खेळाडू ज्याने खूप चांगली छाप आपण बघितली. नुकत्याच संपलेली एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहिली. सरावलीला तिकडे छाप सोडली होती. बघूया कशापर्यंत करतो. पुन्हा शेत आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो हो 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 काय चित्र बघायला मिळालं. ऑफसाईडला शफल झाले. मोठा फटका केलेला आणि चेंडू सरळ बॅट निसटत्याने सरळ निघून जाते. धगधगत्या उन्हामध्ये असतात. काहीकांच्या हाताला तुम्हाला बघितलं की घाम सुटते म्हणून बरेचसे खेळाडू आजकाल ग्लोव्ज वापरून क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतात. इथे बाकी निर्धाव चेंडू हाताळला जातोय. कम बॅक केलाय. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर ह्या गोलंदाजाने कम बॅक केलाय आणि निश्चित सुंदर गोलंदाजी हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो कुणाल मात्रे. काय सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू 6 आले. दुसरा चेंडू विकेट गेला आणि तिसरा चेंडू कम बॅक. दुसरा चेंडू विकेट गेल्यापेक्षा तिथे जे क्षेत्ररक्षण केलं त्याला जेवढी दाद द्यावी तेवढी कमी. व्हॉट अ ग्रेट कॅच. पुन्हा चेंडू आपल्या षटकाचा पुढचा चेंडू राईट मोर्जीकडे मारा करतात. ओ खोलवर टप्पा यावेळेला बाकी बघूया कशा पद्धतीने चेंडू टाकतोय. ऑफ साईड ऑफ स्टंप आणि वाईट यॉर्कर लेनचा चेंडू ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीचे अचूक भेदक मारा कसा करावा. कारण विजयासाठी 89 धावा ह्या करायच्या आहेत. ज्या पद्धतीने आम्ही त्या फलंदाजाला बोराला विचारतो आम्ही प्रयत्न करू 85-90 धावायचा आणि तशा पद्धतीच्या धावा बाकी तुम्हाला स्कोरबोर्ड पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कुणाल मात्रे. बॅट चेंज घेऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझल्टला. पूर्व अभ्यास केला थर्डमॅनच्या खेळाने. चेंडू पडल्यानंतर फिरणार म्हणून चेंडूपर्यंत गेल्याने चेंडू पिचिंग झालं आणि नंतर बाकी क्षेत्ररक्षण केलं. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या लागला ती फक्त 8. वेल बॉलिंग. कारण पहिल्या चेंडूचा 6 धावा आल्या असताना असं वाटलं की मोठी धावसंख्या होईल पण तिथून बाकी विकेट गेलं चांगली कम बॅक केलं आणि बघता बघता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त धावा निघाल्यात 8. आता बाकी मेंडेटरी पॉवर प्लेचं दुसऱ्या षटक हे 3 खेळाडू तुम्हाला बाहेर बघायला मिळतील. जाऊया डीजेकडे. एक सुंदर मधुर संगीत तुमच्या कानावर पडेल.
ते भूषा आपण याच्याकडे बघतात, लांब लांब केस वाढवलेले, पण निशांत प्रेम करणारा क्रिकेटवर बरेचसे वर्ष. आणि निश्चितच तुम्ही बघितलं केवळ पाटील खेळाडू म्हणून जेव्हा केवळ पाटील क्रिकेट खेळायचा, ओपनमध्ये टुर्नामेंट टाकायचा, तेव्हा कुणाला आवर्जून फोन करायचा. कुणाल असेल तेव्हा केवळ पाटील संघ आणायचा, कुणाल नसेल तर बाकी केवळ पाटील संघ नाही आणायचा. आपल्या सेकंडला पुढचा चेंडू, ओ बॅटची एज घेऊन जातो चेंडू थर्डमॅनच्या रिझनला. गुड बॉलिंग, खूप चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. 89 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे. 15ची सरासरी मेंटेन करायची. 1590 6 षटकामध्ये तुम्हाला 89 धावा करायचे. नाही नाही नाही, स्ट्राईकला आहे तो तुम्हाला पाहायला मिळतोय आदित्य मोरे. पुन्हा एकदा कुणाल आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. वाटतं बॉलिंग, काय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. यावेळेला गुडला स्पॉटवर चेंडू थोडासा उछळी घेणार, चकमा देऊन गेला बॅट्समॅनला. त्या अगोदरचा थोडासा खोलवर टप ऑफ साईड ऑफ स्टंप, वेगळ्या धाटीची गोलंदाजी बघायला मिळते. विशिष्ट वेगळी आखणी करून आला आहे की कोणत्या गोलंदाजाला कशी, फलंदाजाला कशी गोलंदाजी करावी. काय दर्जेदार स्पर्धा PTPL आपण 2 दुसरं पर्व या मैदानावर बघायला मिळते. नामवंत क्रिकेटपटूचा भरणा असणारा ही तुम्हाला पालघर तालुका प्रीमियर लीग ही आपण इकडे पाहत आहात. पुन्हा एकदा कुणाल ऑफसाईड ऑफ टर्न, चेंडू झाला थर्ड, जातो सर गलीच्या रिझनला. इथे बघा थोडीशी प्लंबिंग होते, पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि बघता बघता खराब क्षेत्ररक्षण तिकडे झालं आणि पूर्णतः 2 धावा या फलकावर लागल्या जातात. आणि या 2 धावांची धावसंख्या होते ती 10 धावा. डबल फिगरमध्ये पोहोचले. अजून देखील 19 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 15च्या सरासरीने 6 षटकामध्ये 89 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. पुन्हा कुणाल राईट अमोर द विकेट. आदित्य मोरे याने चेंडू टटवला आहे, चेंडूच्या पाठीमागे जातोय खेळाडू. इथे बघा झेल होईल का पायात, आणि बघता बघता अप्रतिम झेल पकडला गेला. आणि आदित्य मोरे नावाचा खेळाडू हा बाद होता. आदित्यला सुरत सापडला ना, सुरुवातच्या चेंडूपासून डगमग सुरुवात करत असं आदित्यला आपण बघितलं. आणि बघता बघता इथे बाकी दर्जेदार अशी फलंदाजी तुम्हाला सातत्यपूर्ण आर्यन पालघर संघाकडनं आपण बघितली. यातील जो संघ विजेता होईल हा सुपर 8 मधला तिसरा संघ आणि आजच्या दिवसातला आम्हाला पहिला संघ बघायला मिळेल. आता इथून निनाद काय मागच्या सामन्यात बॅटिंग केली होती, असंख्य मैदान गाजवले. माझ्या समालोचन मला वाटते मी त्याच्यापर्यंत आतापर्यंत 20 ते 25 टुर्नामेंट समालोचन केलं आहे. तिथे निनाद पाटीलला 20 नव्हे पण 17 ते 18 सामन्यामध्ये 31 सामना जिंकण्याचं काम केलं, जे अगोदरच्या सामन्यात तुम्ही बघितलं आहे. दर्जेदार फलंदाज, लेदर असो या टेनिस, खूप चांगला पाहिजे. नांदगावचा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. अल्पावधीतच प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत झाला आणि बघता बघता एक पिंच हिटर, चांगला फिनिशर म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं. आता प्रमोट केलाय कारण धावाचा वेग वाढला आहे. नंतर आपण बघितलं 5व्या-6व्या नंबरवर येतो, पण आज बाकी 2 डाऊन म्हणजे 4थ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आलाय. रिव्हर्स खेळले, काय सुंदर क्लेवर बॅटिंग. जसं काही स्कॉलरशिपला बसावं आणि गणिताला कसा सोपा पेपर सोडवावा तशा पद्धतीचा अभ्यास करून बघितलं की मला कसं खेळायचं आहे. कारण चेंडू अगोदरचे त्याच पद्धतीने टाकले गेले, शॉर्ट ऑफ प्लेन, गुडला स्पॉट आणि ऑफसाईड ऑफ स्टेम. आणि इथे गरज होती काय चांगल्या फटकाची, आणि निश्चितच कव्हरच्या रिझनला जातो रिओ स्विफ्टचा फटका 4 धावा. काय खेळ बघायला मिळतो. म्हणूनच तो मोठं मोठं नाव घेतलं जातात. यानंतर बाकी तुझं पॉवर प्लेचा खेळ संपेल, मग बाकी 5-4चं कॉम्बिनेशन बघायला मिळेल. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 4 खेळाडू सर्कलच्या आत. पण निनाद पाटीलचं तुम्ही नाव करा. 10च्या 10 खेळाडू बॅटिंग करण्याची क्षमता या हौशी नांदगाव आणि तुम्हाला संघाकडून बघायला मिळते. खुशाल 11 या संघाकडून बघायला मिळते. 10च्या 10 खेळाडू बॅटर. पुन्हा गोलंदाजी करताना आपण कुणाल खूप चांगली गोलंदाजी हाताळलाय. बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, सरळ चेंडू जातो डीप गली आणि पॉईंटच्या रिझनला. इथून बघता चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. व्हॉट अ क्लास बॅटिंग. म्हटलं जाते ना, आलेख काढावं, दवबिंदूने जसे पेन्सिलने कलरिंग करावं आणि तो कसा अग्रेलेख वर चढवायचा हे काम करताना तुम्हाला बघायला मिळतोय. कोणी विचार केला नसेल की फसलेल्या इनिंगला पुन्हा चांगली सुरुवात करताना बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळाले. एक रिव्हर्स स्वीप कव्हरच्या रिझनला आणि आता शॉर्ट ऑफ प्ले चेंडू बॅकफुटला गेला, कट केला चेंडू गली आणि पॉईंटच्या दिशेला, 4 धावा. आणि धावसंख्या होते ती 18. डीजे
खरंच अल्पावधीत असते एका खेड्यातल्या मुलाला बाकी त्यांनी रील बनवलं आणि रील बनता बनता आज तो खोता बाकी हिट झालाय आणि बघायला मिळते असंख्य लग्न असंख्य कॉलेजचे गॅदरिंग शाळेचे गॅदरिंग प्रत्येक सोसायटीमध्ये वाजणारं गाणं गुलाबी साडी काय गीत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो चिवा एक नामवंत गोलंदाज म्हणून ज्याने कमबॅक केलाय. ओ बॅटची एज घेऊन जातो चेंडू थर्ड मॅच रिझनला. खूप चांगली गोलंदाजी जीवाची गोलंदाजी बघितलं की वेगळ्या थाटीची वेगळ्या शैलीची बघायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा पाहायला मिळतोय. जसा पद्धतीने फलंदाजाचा पदलेत तो ओळखतो आणि मग तो चेंडू त्या पद्धतीने धाटणीला टाकायला बघायला मिळतोय. अनेक स्पर्धा आपल्या नावावर करताना आपण जीवाला बऱ्याचशा वेळा पाहिलं. ओ गुड बॉलिंग इथे बाकी रायझिंग डिलिव्हरी तुम्हाला बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर सरळ सोडून दिला आणि सरळ चेंडू जातो निर्धाव चेंडू. तर 2 चेंडू तुम्हाला इथे बाकी निर्धाव बघायला मिळत आहेत. 2 षटकात 18 धावा झाल्यात. 6 षटकामध्ये विजयासाठी 89 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आता बाकी तुम्हाला फाईन लेग गली डीप पॉइंट. ओ हो 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 काय गोलंदाजी वापरली जाते. गुड बॉलिंग ट्रॅक क्लास दर्जेदार म्हणून म्हटलं ना की प्रत्येक चेंडू हा वेगळ्या धाटणीचा टाकण्याचं काम ह्या गोलंदाजाकडे बघायला मिळते. गुड डान्स फॉर रायझिंग डिलिव्हरी तुमच्याकडे क्षमता आहे. विकेट एवढी क्लास दर्जेदार बघायला मिळते. खूप सुंदर विकेट. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना बघायला मिळते जीवा. अहा इथे बाकी लेग ब्रेक बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर लेग ब्रेक केला गेला. फलंदाजाला समजलं. फलंदाज 3 चेंडू डॉट झाला. आस्किंग रेट कमी झाला तर दबावता फलंदाजाला पुढे सरसावत गेले. चेंडू चुकले आणि इथे बाकी यष्टीची होते आणि दुर्गेश नावाचा खेळाडू डकआउट मध्ये जातो. कारण 90 धावा काढायचं म्हणजे तुम्हाला ओयुनेश नावाचा कष्टपडू खेळतो बघायला मिळतो. अडचणी सापडला थोडा संघ. हा धावसंख्या मंदावली गेली. आहा हा काय सुंदर गोलंदाजी टाकलाय. दिवाळीच्या सुट्टीमध्ये लक्ष्मीपूजन करावं. छोट्या ताईने रांगोळी काढायची आणि लग्न झाल्या ताईने घरी माहेर वासुळानं रांगोळी कशी भरावी तसं चित्र बघायला मिळेल. गुड बॉलिंग काय क्लास दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. वा रे वा जीवा. ओ हो 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 भूल भुलैया नचबल म्हटलं जाते तशी गोलंदाजी बघायला मिळते. आणि हे नचबल हे शब्द आमचं परम मित्र निश्चितच तुम्हाला बघायला मिळते. ते आमच्या चिराग तामोरेचं आहे. मेडन षटक हाताळलाय. काय बॉलिंग बघायला मिळते. 2 षटकात 18 रनानं पॉवर प्ले खोललं गेलं आणि पॉवर प्ले मध्ये कम्प्लिटली मॅडन षटक टाकण्याचं काम जीवा या गोलंदाजांनी केलं गेलंय. संघर्षाची ठिणगी कशी पटवावी, कैवल्याचं दान कसं द्यावं आणि मैदानावर आल्यानंतर माझ्या हातातलं ॲक्सिलेटर कसं चालवावं तशा पद्धतीची गोलंदाजीकडे अजित तुम्हाला पाहायला मिळाले. आणि म्हणूनच जीवा नावाचं वाद या टेनिस विश्वामध्ये पीटीपीच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते. आणि 3 षटकं 18 धावा आता कम्प्लिटली बॅकफुटला गेलाय. 3 षटकं 18 धावा विजयासाठी तुम्हाला बाकी 89 धावात करताना मोठं ओझं घेतलं आणि 15ची सरासरी न पेरवता पाहताना आपल्याला हौशी नांदगाव आणि एका साईडला कुशल उनबाट संघ बघायला मिळतोय. 89 धावा विजयासाठी करायचे आणि फक्त 18 धावा लागल्यात फरकावरती. पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये 18 आल्या. तिसरं षटक जीवाने हाताळलं आणि बघता बघता संपूर्ण षटक निर्धाव धावांचे टाकलं ज्याला आपण मॅडन षटक असं म्हणतात तशा पद्धतीने बघायला. पुन्हा आता बाकी 4थं षटक हाताळण्यासाठी कृणाल सुद्धा गोलंदाजी करतोय. कागदावर बाकी तुम्हाला फक्त मोठं असून चालत नाही. चेक रिकामा असून चालत नाही. चेकची जेव्हा आपण बघतो किंमत कधी वाढते जेव्हा त्याच्यावर अंक पण टाकले जातात. लाख मोलाचे 6-0 5-0 टाकले जातात किंवा तेव्हा चेकचा वर्षाव वाढतो. तशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बॅटिंगमध्ये धावांचा वर्षाव केला की तेव्हा तुमचं बॅटर म्हणून नाव घेतलं जाते. इथे जर विचार केला तर 10च्या 10 नव्हे 11च्या 11 बॅटर हे तुम्हाला हौशी नांदगाव आणि कुशल 11 उनभाटकडनं पाहायला मिळतात. आता बाकू बघूया ज्याने अगोदरचं षटक देखील खूप चांगलं हाताळलं पॉवर प्लेचं. कुणाल बघतोय 4थं षटक हाताळतोय. 3 षटकं 18 धावा विजयासाठी करायचे 89. आर्यन पालघर विरुद्ध आपण बघत आहात. जो संघ विजय होईल तो सुपर 8 मधला आजच्या दिवसातला पहिला आणि टुर्नामेंट 3रा संघ पाहायला मिळेल.
शॉर्ट ऑफ प्लेट चेंडू सरळ टटवला, सरळ चेंडूचा स्ट्रेट ड्राईव्ह, इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफचा खेळाडू येऊन फील्ड करेपर्यंत एक धाव बघायला मिळते. 19 धावा झाल्यात, म्हणजे अजून देखील तुम्हाला 23 चेंडूमध्ये 70 धावा करायच्या आहेत. 23 चेंडू आणि 70 धावा, खूप मोठा लांबचा पल्ला उभा करावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये 3 ते 4 षटकार तुम्ही जेव्हा माराल तेव्हा सामना तुम्हाला विजयी पथावर नेला जाईल. आता बाकी नवोदित फलंदाज तुम्हाला बघायला मयुरेश नावाचा, मयुरेशकडे क्षमता आहे. माफ करा, 17 चेंडू असतील, 17 चेंडू धावा काढले. ओ गुड बॉलिंग, लाईन अँड लेन परफेक्ट चूर मारा केला जातोय, कोणत्याही प्रकारचा रूम देत नाहीये. गुड लॉट पासपोर्ट, गुड लॉट ऑफ साईड ऑफ टॉप, अशा पद्धतीने भेदक मारा तुम्हाला बघायला मिळतो. खूप स्टडी केली, खूप विचार केला, टीम मिटिंग केली आणि त्या टीम मिटिंगचा पुरेपूर फायदा उचलताना बघायला मिळतो. सलग 3 चेंडू डॉट केलेत मयुरेशने. इथे पुन्हा चेंडू टाकला जातोय, गुड फील्ड, इथे देखील चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. थर्डमॅनच्या रिझनला यष्टीरक्षण चेंडू निघून गेला. पंच बघूया काय इशारा देत आहेत. दिस इज अ 22 रूपात धावसंख्या होते. चला, आर्यन संघाच्या जीवाला त्यांचे संघमालक कपिल पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालं आहे. आलेत ते 500 पेन, पण आमचा मोबाईल आमचे परम भाऊ आहेत ते त्याच्यामध्ये त्यांनी चित्र जीवा तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक तुमचे संघमालक कपिल पाटील यांच्याकडे डिक्लेअर केलं. थोड्याच वेळात ते मैदानावर येतील. इथे बाकी चौकार बघायला मिळतो, रिव्हर्स स्वीप खेळले आणि चेंडू निघून गेला थर्डमॅनच्या रिझनला. पण या चौकाराने धावा चालण्यात प्रत्येक चेंडूमध्ये षटकार चौकार अशी आतषबाजी करावं लागेल. एकूण धावा विजयासाठी करताना मैदानात आज उतरल्यानंतर कोणत्याही खेळाडूकडनं मोठी भागीदारी, चांगले बॅटिंग करताना बघितलं नाही. कॉलअप त्याला म्हटलं जातं, कॉलअप तसं कॉलअप होत झालं आहे आणि डॉट चेंडू जातात आणि त्यामुळे तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी धावसंख्या झाली ती 24. चौथं षटक मार्गचं 24 धाव तुम्हाला बघा. काय मॅडम षटक टाकलं जीवा यांनी, अप्रतिम गोलंदाजी, गुडलँड स्पॉट, लेग ब्रेक गोलंदाजी, लेग कट म्हणायला लागेल कारण पेस टाकतोय. जेव्हा तुम्ही स्पिन करतो लेग ब्रेक, इथे बाकी तुम्हाला लेग कट आणि ऑफ कट असं शब्दांकन करावं लागतं. पुन्हा कुणाल यॉर्कर यांचा चेंडू हलक्या बंडे बाकीवर ड्राईव्ह केला जातो, सरळ चेंडू जातोय तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. इथे बाकी लॉंग ऑनचा खेळाडू येऊन फील्ड थ्रो करेल, एक धाव बघायला मिळते आणि एका धावाचे विचार केला धावसंख्या होते 25 धावा. आता बाकी तुम्हाला 13 चेंडू आणि 64 धावा, अशक्यप्राय आव्हान तुम्हाला बघायला मिळते. पण क्रिकेट आहे, सांगू शकत नाही. पण आता जर विकेट गेला तर आर्यन संघाकडे मॅच जास्त आहे. 13 चेंडू 64 धावाची आवश्यकता. पुन्हा एकदा कुणाल खूप चांगली गोलंदाजी सामन्यात टाकलाय, पेस कमी केला आहे. थर्डमॅनच्या चेंडू जातोय. इथे बाकी विशाल बोरा आहेत का ते, हां मेनला बघितलं आपण, क्षेत्ररक्षण केलं गेलं. एका धावाने धावसंख्या 1 26 धावा झाल्यात. टोटल षटकं संपली 4 आणि 4 षटकं 26 धावा. गुड बॉलिंग, कृणाची 2 षटकं टाकली. कृणाने 2 षटकं किती धावा दिल्यात? 16. 2 षटकात फक्त 16 धावा दिल्यात. बघूया आता पुन्हा जीवाला कंटिन्यू करतात का, ज्याने अगोदरचं षटक मॅडन टाकलं. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. आणि म्हणूनच जे संघमालक आपण बघत आहात कपिल पाटील यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं. त्या अगोदर देखील 1000चं पारितोषिक मीन बोरा यांना दिलं होतं. मीन बोरांना 500 रुपयाचं पारितोषिक केवळ पाटील यांच्याकडून दिलं. अधिराज्य गाजवलं आणि खेळावर निशांत प्रेम करणारा केवळ पाटील यांना बघितलं. असंख्य स्पर्धा आपण पूर्वीच्या काळात बघितलं, लाख मोला व्हायच्या, 7-7, 8,000 रुपयाचे एंट्री एकट्या भरायचे. पण माझ्या गावाला खेळवायचं आहे, मला स्पर्धा खेळायची आहे, ही गाण ज्याने ठेवली. ज्याप्रमाणे आपण इथं बघत आहोत स्वप्नजी घरत ज्यांचं मनापासून कौतुक करावं हे मैदान आखण्यासाठी, हे मैदान करण्यासाठी, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वतःच्या खिशातल्या आजपर्यंत 1 नव्हे 2 नव्हे तर मला वाटतं एवढ्या वर्षामध्ये 20 ते 25 लाख स्वतःने घालवले असतील असं स्वप्नील घरत नावाचं व्यक्तिमत्व बघायला मिळते. आणि म्हणूनच ते सुसज्ज मैदान आमच्या समाजाचे सगळे बांधव, मग आमचा बंटी असो, आमचा तिकडे गोरी मामी त्याला म्हणतोय तो असो, किंवा आमचा असे असंख्य खेळाडू आमचे आहेत. ते लोक असं अनूप असो, ते सांगतात की आमचं काही नाही, कुणाल भाऊ आहे आणि स्वप्नील भाऊ आहे. बंटी बरोबर आहे की नाही? आणि म्हणून हे मैदान बघायला मिळतं. तर अशी कामं करणारा आमचा भाऊ बघायला मिळतो, स्वप्नील भाऊ. ह्याचं नाव घेतल्याशिवाय ही टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळणार. पुन्हा शेता चेंडू, हा मला वाटते आईच्या गोदीतूनच शिकून आलाय की बाळाने झोळेत झोपावं आणि ओंधळीमध्ये चेंडू टाकावं. तशा पद्धतीचं भेदक मारा हा गोलंदाज करतात तुम्हाला बघायला मिळतं. वा जीवा, काय तुम्हाला बघायला मिळते. छत्रपती शिवरायाच्या मावळ्यामध्ये जीवा नावाचा मावळा होता, त्याचा तुम्ही पराक्रम पाहिलाय. तसा हा जीवाचा खेळपट्टीवर विकेट टाकणारा गोलंदाज आपण बघत आहात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू, काय लेग ब्रेक बघायला मिळतो. यावेळेला बाकी तुमची दिशा चुकीची होती, खूप बाहेर भटकलात, मग तुम्हाला वाईट चेंडू दिला गेला होता. पण व्हॉट अ बॉलिंग, कालच शिवजयंती गेली आणि त्या मावळ्याचं बळ बाकी जीवाकडे बघायला मिळतंय.
आणि होतं ना एक वाक्य, होता जीवा म्हणून वाचला शिवा. हा तानाजी मारुतीने टाकलेली घोरपड आणि चढलेले मावळे काल शिवजयंती निमित्त ती गाणी आम्हाला ऐकायला मिळाली. इथे बाकी चेंडू ट्रॅव्हल केला आहे, सरळ हातामध्ये जातो का पाहायचा. हो इथे बाकी झेल सुटला गेला. इथे मला आठवण आली लहानपणाच्या यात्रेमध्ये आपण रबराचा बॉल घ्यायचा भरलेला आणि हातावर रिबॉन मारायचा, तशापर्यंत चेंडू सुटला गेला आणि सोप्पा झेल सुटला गेला, पण मॅच इन झालाय. काय गोलंदाजी बघायला मिळते आर्यन पालघरची. ओहो, दोन खंदे फलंदाज असताना देखील बॅटिंग करत नाही. काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी बाद झालेत मयुरेश. त्यामुळे तुमच्या गोलंदाजीमुळे संघ मालकाला पालघरमधलं काम सोडून मैदान आणण्याचं काम जे केलं. सर्वप्रथम मिन बोरा तुमचं मनापासून कौतुक करेल की तुम्ही 48 धावाची खेळी तुमच्या आता मालकाने पाहिली, आमच्या आदरणीय कपिल भाऊ यांनी, आणि नंतर तुमची गोलंदाजी बघितली जीवा कपिल भाऊ, आणि शेवटी पालघरमध्ये न बसताना मैदानामध्ये जावं आणि माझ्या खेळाडूंचं कौतुक करावं. त्यासाठी आमचे संघ मालक येतात या पालघर प्रीमियर लीगमध्ये वंदे मातरमच्या मैदानामध्ये. कपिलजी पाटील, आम्ही पुनश्च तुमच्या मनापासून स्वागत करतोय. असंच प्रेम तुम्ही दाखवत जा, संघ मालक घेत जा. आणि वंजारी समाजातर्फे देखील आमचे जे बहुबंद बसलेत, कपिल आमचे बंटी बसलेत, आमचे गोलिंग बसलेत, आमचे अनूप बसलेत, त्यांचं देखील तुमचं पुनश्च आम्ही स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते. काय पॅडल शिफ्ट खेळायचा होता, झोपून पण ते जमत नाहीये. इथे बाकी अशा पद्धतीची गोलंदाजी की चेंडू पडणार कुठे आणि येणार कुठे. तुषार नावाचा फलंदाज तुम्हाला कुशल वापरा, कुशल आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. इथे बाकी चेंडू फसलाय, चेंडू हवेमध्ये जातोय परंतु बरेचसा लांब पडला जातोय. इथे चेंडूचा पुन्हा एक धाव बघायला मिळते. कपिल ते काय क्लास दर्जेदार फलंदाजी संगमबाने तुम्ही मजबूत केलाय. या स्थानापन्न आमच्या मंचावर बसा. निश्चितच आर्यन टीमच्या मालकांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. अप्रतिम. आणि तुमचं जे प्रत्येक चेंडूवर असणारं लक्ष, बारकाईने आपल्या खेळावर करणारं प्रेम आणि प्रोफेशनल आपण कसं आयकॉन खेळाडू घेतात आणि का संघमालक बनवलं जाते हे तुम्हाला बघायला मिळते आणि तुमच्याकडे शिकायला पाहिजेत. पुन्हा चेंडू फुलटा ज्यावेळेला बाकी मोठा फटका खेळतोय आणि सरळ चेंडू जातोय आउट ऑफ द पार. फायनलच्या रिझल्टला 6 धावा आणि षटक संपलीत 5 आणि धावा झाल्यात त्या 34. विजयासाठी 89 धावा करायच्यात. वेलकम कपिल, वेलकम. यस, तुमचं प्रेम. निश्चितच जेव्हा आम्ही कुठे जातो तुम्ही मॅच बघत असता आणि जेव्हा चांगला समाज होतो तुम्ही आवाज आम्हाला फोन करता, दीपक गुड वर्क असं म्हणतात. आणि तुमच्यासारख्या लोकांनीच भरभरून प्रेम केलं. आणि आज माझ्याबरोबर सर्वात जास्त बघा की माझा जुना समालोचक एकत्र कॉमेंट्री करताना बघायला मिळाला आहे. त्याच्यामुळे आनंद बघायला मिळतो. अजितबरोबर काम करताना जी मजा बघायला मिळते. ट्युनिंग परफेक्ट जमते हो. त्याने देखील अनेक ऊन पावसाळे पाहिलेत, अनेक खेळाडूंना हाफ पॅन्ट खेळताना फुल पॅन्ट खेळताना खेळायला अजितजी तुम्ही पाहिलेत आणि आज ते मोठं काम करतात. आणि म्हणून तर मोठमोठ्या स्पर्धा कव्हरेज करताना आपलं नाव देखील घेतलं गेलं आहे. 5 षटकामध्ये फक्त धावा झाल्या त्या 34 धावा. काय क्लास गोलंदाजी आर्यन पालघर संघाकडनं बघायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 55 धावा. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाल्या. PTPL 2 या ग्राउंडवरची, PTPL म्हणतो मी, एक दर्जेदार. पण खरोखर वेळेवर येतात, प्रत्येक संघ चांगला खेळ करतात. आयकॉन खेळाडू आपला चांगला खेळ दाखवायला मिळतोय. नंतर तुम्हाला 40 प्लेअर, नंतर बाकी पुन्हा खेळाडूंना बाकी पण दिलं जाते. आणि एक वेगळा ग्रँड आता खरोखर टेनिस क्रिकेट डॅन्स झालं. आता शेवटचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. यानंतर बिग बॅटल बघायला मिळेल. एका साईडला तुम्हाला SRG आणि एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळणार आहे तो ट्रिपल सालवड. वीर बाबरे विरुद्ध स्वप्नील घरात अशी ती लढत बघायला मिळेल. इनफॉर्म बॅट्समन स्वप्नील घरात, मग 40+ असो किंवा अशी ओपन असो, काय फलंदाजी बघायला मिळते त्यांच्याकडनं. चेंडू टटवला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीमागे खेळ जातो. लॉंग ऑफचा खेळ झेल होईल का, दरम्यान नाही, शेवटपर्यंत गेले. डोक्यावर असलेला चष्मा आणि उंचीवर असलेला चेंडू याचं संमेलन झालं नाही आणि शेवटी चेंडू योगेश लढे तुम्हाला बघायला. यॉर्कर स्पेशलिस्टला म्हटलं जातं प्रत्येक चेंडू यॉर्कर टाकून दाखवा आणि हा टाकून दाखवतो अशा पैसा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. योगेश लढे नावाचा गोलंदाज. पुन्हा योगेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी निनाच्या बॅटमधून झंझावत बघायला मिळतंय. सरळ चेंडू जातो लॉंगच्या डोक्यावरनं, मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. खणखणीत षटकार. पण इथे बाकी या षटकाराला उशीर झाला. हे षटकार अशा अगोदरच्या 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये लागायला पाहिजे होते, जेव्हा तुम्हाला 89 धावा विजयासाठी करायला दिल्यात. इथे बाकी धावसंख्या होते ती 41.
या गोलंदाजाला पाचारण केलं, कारण का आता बघितलं धावत संख्येत आपण नवोदित गोलंदाजाला थोडंसं एक्सप्लेन द्यायला पाहिजे. एखादा गोलंदाज मार पडला तर आपण कसं खेळणार. पुन्हा योगेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगला कमबॅक केला आहे. इथे बाकी कव्हरच्या रिझनला चेंडू जातो, झेल होईल का इथे बाकी अन्यथा पुन्हा झेला पोचत नाही खेळू तिथपर्यंत. इथे बाकी धावसंख्या 1 ने 46 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. 42 माफ करा 41 होतं आणि 42. काय दर्जेदार खेळ केलाय. ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग आर्यन पालघर आणि गुड बॉलिंग साईड आपण बघितली. बघता बघता दोन्ही सामने जिंकून इथे आजच्या दिवसातला पहिला आणि स्पर्धेचा तिसरा संघ आपल्याला सुपर 8 मधला पाहायला मिळेल. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, चेंडू फ्लो केलाय, काय क्लास दर्जेदार बघायला मिळतोय. सरळ आउट ऑफ द पार, लॉंगॉनच्या डोक्यावरनं 6 धावा. पण मी म्हणतो ना, माणसाला प्रत्येक माणसाला जाग येते, माणसाला कळते मी अभ्यास त्या तरुण वयात केला नाही पण अगोदर का केला नाही, पण तिथपर्यंत ती वेळ निघून जाते. म्हणून टाईम इज मनी काय म्हणी बोलवतो बघा. वेळेला का महत्त्व दिलं जाते. ते जर तुम्ही तिसऱ्या चौथ्या 5व्या षटकात अशा धावा काढल्या असतात तर त्या तुम्हाला 15च्या सरांचे सोप्या होता. आता बाकी वेळ निघून गेलाय. म्हणून वेळेवर येणाऱ्या वेळेस माणसांचं महत्त्व दिलं पाहिजे. क्लास गोलंदाजी बघायला मिळाला, भन्नाट गोलंदाजी, चांगला मारा, जीवाचं मनापासून कौतुक करेल इकडे मी. इथे बाकी बिहाइंड विकेट किपरच्या पाठीमागे झेल दिला जातो, कॅच पद्धतीने आउट होते. आता बघूया शेवटचा चेंडू उरलाय काय षटकातला, लास्ट बॉल बाकी आहे आणि फरकात धावसंख्या आहे ती 48. मोठा विजय संपादन करायला बघता. अजून देखील एकूण 51 धावा हव्यात आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. सर्वोत्कृष्ट धावा कोणी काढल्या ह्या संघाकडनं पाहायला मिळतात तर कोणी काढल्या पालघरकडनं 89 हा आतापर्यंत हायस्ट स्कोर आहे, इनिंग हायस्ट स्कोर. आणि बॅटिंगमध्ये 39 कोणी काढल्यात, हार्दिक काय बॅटिंग केलाय आणि बिन मोरा 20. अप्रतिम पण जीवाची काय गोलंदाजी बघायला मिळाली. ऋषी बघायला मिळतोय. ओ चांगला कव्हर ड्राईव्ह केलाय, खणखणीत बघायला मिळतोय. इथे बाकी फक्त 48 धावा काढल्या आणि 51 धावांनी मोठा विजय संपादन केला. आणि आर्यन पालघर संघाचा पहिला संघ आजच्या दिवसातला आणि स्पर्धेतला. कपिलजी तुमचा संघ आम्हाला क्वालिफायर बघतो, अनेक अनेक धन्यवाद संघाला आणि तुमच्या संघ मालकांना. कृणाल जाधव आणि तुम्ही दोघं मेन मालक आहेत म्हणून तुम्हाला बघता. कृणाल आणि आमचे कपिल पाटील हे दोन संघाचे मालक आहे आणि म्हणून कृणाल 2 ओव्हर का कटा संघ त्यांनी बांधलाय आणि अगोदर विचार केला, गुड बॉलिंग वर्क केलाय.